नमस्कार, मी स्वाती कांबळे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधील डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश मध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांवरचे शैक्षणिक व्हिडिओज घेऊन येत असतो. तर या वर्षीची वेगवेगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीची ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे. तर शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीकडून ऑफर केले जाणारे वेगवेगळे कोर्सेस कोणकोणते आहेत, त्यासाठीची ऍडमिशन प्रोसेस नक्की कशी असते, वेगवेगळ्या महत्त्वाच्या डेडलाईन्स कोणकोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कोर्सेससाठी असणारी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम कशी कंडक्ट केली जाते, त्याचं स्वरूप काय आहे, त्यासाठीचा लागणारा सिलेबस कोणता असतो आणि आपण त्याची तयारी कशी करायची आहे आणि इतर काही महत्त्वाच्या डेडलाईन्स कोणत्या आहेत हे जाणून घेतलेले आहे. तो व्हिडिओ देखील महत्त्वाचा आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे युनिव्हर्सिटीकडून ऑफर केले जाणारे वेगवेगळे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच मास्टर्स प्रोग्राम्स कोणकोणते आहेत, त्याचबरोबर काही डिपार्टमेंटचे इंटिग्रेटेड कोर्सेस देखील ऑफर करतात. तर हे कोर्सेस नक्की कोणकोणते आहेत, त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय असतात, ऍडमिशन प्रोसेस नक्की कशी असते, हे सर्व डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हे व्हिडिओ शेअर देखील नक्कीच करा. तर आता मी वेबसाईटच्या माध्यमातून नक्की आपल्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे. पुणे युनिव्हर्सिटीमधील ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायला लागेल. तर www.unipune.ac.in ही पुणे युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याचा इंटरफेस असा दिसतो. इथे तुम्ही ही वेबसाईट ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे एसपीपीयू कॅम्पस ऍडमिशन्स 2022-23 असा ब्लिंक होणारा हा जो ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि इथून तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन आणि लॉग इनच्या विंडोकडे रिडायरेक्ट होतात, ज्याचं नाव आहे सीसीईपी किंवा कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म सीसीईपी. तर इथे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जर नवीन युजर असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो वापरून तुम्हाला पुढची ऍप्लिकेशन प्रोसेस आणि ओव्हरऑल ऍडमिशन प्रोसेस करावी लागते. तर हा युजर आयडी आणि पासवर्ड ही खूप महत्वाची की आहे, तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित रजिस्ट्रेशन करणं आणि तो आपल्याकडे जपून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही लॉग इन करून तुम्हाला ज्या ज्या कोणत्या कोर्सेसना आणि डिपार्टमेंट्समध्ये अप्लाय करायचं आहे ते करू शकता. तर ही एक महत्वाची स्टेप आहे तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मधली. तर मुख्य वेबसाईटवरून तुम्ही कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म म्हणजे सीसीईपी प्लॅटफॉर्मला रिडायरेक्ट केले जातात आणि इथून तुमची पूर्ण प्रोसेस तुम्ही करू शकता. तर यानंतर याच पोर्टलवर तुम्हाला इथे सर्व नोटिफिकेशनचे अपडेट्स मिळतील. तुमच्या ऍडमिशनच्या संदर्भातील जे काही महत्वाचे नोटिफिकेशन आहेत ते देखील तुम्हाला याच पोर्टलवर मिळतील. तर हे पोर्टल सतत तुम्हाला चेक करावं लागेल. तुमची एंट्रन्स झाल्यानंतर सुद्धा रिझल्ट जे असतात ते डिक्लेअर केले जातात किंवा इतर काही महत्वाचे नोटिफिकेशन्स असतात ते याच पोर्टलवर तुम्हाला अवेलेबल असतात. त्याचबरोबर युनिव्हर्सिटीच्या मेन वेबसाईटवर आणि टेलिग्राम चॅनलवर देखील ते असतात. तर तुम्ही ही वेबसाईट सतत चेक करत राहिली पाहिजे. तर इथेच तुम्हाला मास्टर्सचं हे नोटिफिकेशन इथे मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टेप्स आणि सर्व कोर्सेस जे आहेत युनिव्हर्सिटी ऑफर करते त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर आपण ते एकदा पाहूयात. पुणे युनिव्हर्सिटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, इंटिग्रेटेड आणि इंटरडिसिप्लिनरी कोर्सेससाठीचं असणारं नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये आपल्याला ऍडमिशन प्रोसेस ही थोडक्यात समजवलेली आहे. तर कोणताही मास्टर्स प्रोग्रामसाठी ऍप्लिकेशन करताना तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याला ओईई असा शॉर्ट फॉर्म वापरला जातो. तर ही 100 मार्कांची मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम आहे. याच्यामध्ये 2 सेक्शन्स असतात. सेक्शन ए हा जनरल नॉलेज किंवा ऍप्टिट्यूडचा सेक्शन असतो आणि सेक्शन बी हा सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चनचा सेक्शन आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही ऍप्लिकेबल आहे आणि याचे सर्व डिटेल्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील डिस्कस केलेले आहेत. तर तो व्हिडिओ एकदा नक्कीच पहा. आणि इथे महत्वाच्या काही डेडलाईन्स दिलेल्या आहेत. तर यावर्षीची ऍडमिशन प्रोसेस ही 15 जून पासून सुरू झालेली आहे. ती 17 जुलैपर्यंत सुरू असणार आहे. तर 12 जुलै ही लास्ट डेट आहे आणि तुम्ही 17 जुलैपर्यंत विथ लेट फीज आपलं ऍप्लिकेशन करू शकता. यासाठीची फी इथे मेन्शन केलेली आहे. जनरल कॅटेगरीसाठी 600 रुपये ही फी आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 400 रुपये ही फी आहे. आणि ही फीज पे करून आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरून तुम्ही या ऍडमिशन प्रोसेसचा भाग होऊ शकता. आणि याच्या पुढचा जो महत्वाचा टप्पा आहे तो आहे एंट्रन्स एक्झामची स्टेज. तर त्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर तयारीची सुरुवात करू शकता आणि तुमचे इतर काही जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात, जसं की तुमचं बॅचलर्स
सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा इन केस तुम्हाला जर ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार असेल तर ती सर्व प्रोसेस तुम्ही या दरम्यान पूर्ण करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही ऍडमिशनच्या वेळेला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करू शकाल. तर इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते देखील तुम्ही नक्की पाहायला हवे. आणि आपण आता लगेचच जे मास्टर्स कोर्सेस युनिव्हर्सिटीकडून ऑफर केले गेलेले आहेत ह्याची एक डिटेल शीट इथे त्यांनी अवेलेबल केलेली आहे. तर आपण कोणकोणते डिपार्टमेंट्स युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून ऑफर केले जाणारे वेगवेगळे कोर्सेस कोणते आहेत हे थोडक्यात पाहूयात. तर युनिव्हर्सिटीमध्ये अनेक सायन्सेस, कॉमर्स, लॉ, त्याचबरोबर ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत ज्यांच्याकडून मास्टर्स, अंडर ग्रॅज्युएट आणि इंटिग्रेटेड कोर्सेस ऑफर केले गेलेले आहेत. तर या शीटमध्ये हे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील. इथे नेम ऑफ फॅकल्टी आहे, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही फॅकल्टी आहे. त्याच्या अंतर्गत असणारे वेगवेगळे डिपार्टमेंट्स कोणकोणते आहेत ते इथे स्पेसिफाय केलेलं आहे. त्याचबरोबर या कोर्सेसचं ड्युरेशन काय आहे, त्याची इनटेक कपॅसिटी काय आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सर्व डिटेल्स इथे आपल्याला अवेलेबल आहेत. तर सायन्स फॅकल्टीच्या अंतर्गत वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक अँड स्पेस सायन्स आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स, त्याचबरोबर स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजी, हेल्थ सायन्सेस, मॅथमॅटिक्स, डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी, सायंटिफिक कम्प्युटिंग अँड मॉडेलिंग अँड सिम्युलेशन हे एक वेगळं डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स आहे, डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स आहे, ICMR ही एक सेपरेट डिपार्टमेंट इथे आहे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत, ज्याच्यामधून तुम्हाला MSc व्हायरॉलॉजी हा कोर्स करता येणार आहे. डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी आहे. त्याचबरोबर इंटरडिसिप्लिनरी स्कूल फॉर सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी हे एक सेपरेट सेक्शन आहे. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. हे असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स इथे आपल्याला सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी या फॅकल्टीच्या अंतर्गत आहेत. तर या सर्व डिपार्टमेंट्स कडून तुम्हाला मास्टर्स डिग्रीज ह्या ऑफर केल्या गेलेल्या आहेत, जसं की MSc ॲटमॉस्फेरिक सायन्सेस आहे, त्याचं ड्युरेशन आहे 2 वर्ष आणि इनटेक कपॅसिटी आहे 15. तर ही इनटेक हा आपल्या एंट्रन्स एक्झामच्या मेरिटवर प्युअरली डिसाईड केला जातो. त्याच्यामुळे एंट्रन्स एक्झाम हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे या ऍडमिशन प्रोसेस मधला, आणि त्यासाठीचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे स्पेसिफाय केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल MSc ॲटमॉस्फेरिक सायन्सेस साठी तुम्ही आयदर BSc असायला हवं किंवा तुमचं BE किंवा BTech हे झालेलं असायला हवं, आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे तुमचे सब्जेक्ट्स ग्रॅज्युएशन लेवलला असणं इथे बंधनकारक आहे. त्यामुळे हे जे काही स्पेसिफिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले कोर्सेस आहेत त्यांचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया हे खूप स्पेसिफाईड आहेत, आणि त्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाज मध्ये जर तुम्ही फिट होत असाल तरच तुम्ही इथे ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी कडून हा ऑफर केला गेलेला इंटिग्रेटेड 5 इयर्स MSc बायोटेक्नॉलॉजी हा कोर्स आहे. हा कोर्स 12वी सायन्स नंतर तुम्ही करू शकता. जर तुमचं 10+2 ही लेवल पूर्ण झालेली असेल तर तुम्ही या कोर्ससाठी, म्हणजे हा जो इंटिग्रेटेड कोर्स आहे 5 इयर्स कोर्स असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं BSc प्लस MSc ही जॉईंट डिग्री तुम्हाला मिळते. तर हा अशा प्रकारचे इंटिग्रेटेड कोर्सेस देखील वेगवेगळे डिपार्टमेंट्स ऑफर करतात. तर ते तुम्ही या लिस्टमधून पाहू शकता आणि त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. तर हा एक वेगळ्या प्रकारचा कोर्स आहे जो 12+2 म्हणजे HSC पास झालेल्या मुलांसाठी इथे अवेलेबल आहे. त्याचबरोबर इतरही जनरल काही कोर्सेस आहेत. काही डिपार्टमेंट्सची इनटेक कपॅसिटी ही जास्त आहे, तर काही डिपार्टमेंट्सची इनटेक कपॅसिटी ही खूप कमी आहे. तर त्याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे ऍडमिशन घेताना. तर हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि वेगवेगळे कोर्सेस आहेत जे ऑफर केले गेलेले आहेत. जर तुम्हाला सायन्सेस मध्ये इंटरेस्ट असेल तर आणि तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ही लिस्ट एकदा नक्कीच पहा आणि इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आपण फिट होतो का हे देखील चेक करा. त्यानंतर आपण पुढच्या फॅकल्टीकडे वळूयात. यानंतरची पुढची फॅकल्टी आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंट. याच्यामध्ये MCOM डिग्री ही ऑफर केली गेलेली आहे, ज्याचं ड्युरेशन आहे 2 इयर्स, इनटेक कपॅसिटी आहे 120. यासाठीच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे BCom, BBA, BCA, BBM हे कोर्सेस जर तुम्ही झालेले असाल क्वालिफाय ऑलरेडी तर तुम्ही MCOM साठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर BBA ही UG ची डिग्री देखील ऑफर केली गेलेली आहे डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस कडून, ज्याची इनटेक कपॅसिटी आहे 40. आणि जर तुम्ही HSC पास झाला असाल कोणताही स्ट्रीम मधून, आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स किंवा व्होकेशनल जरी डिग्री असेल तरी तुम्ही BBA ला ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर मॅनेजमेंट डिपार्टमेंट कडून MBA वेगवेगळ्या स्पेशलायझेशन सह तुम्हाला ऑफर केले गेलेले आहेत.
तर ते देखील तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर चेक करू शकता. ही आहे फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. यानंतर पुढची फॅकल्टी आहे फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज. याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, जसे की डिपार्टमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी आपल्याला ऑफर करता MA अँड MSc इन अँथ्रोपॉलॉजी. याची इनटेक कॅपॅसिटी आहे 26. याचं देखील इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया स्पेसिफाय केलेले आहेत, जे तुम्ही नक्कीच पाहायला हवं. तर युनिव्हर्सिटीमध्ये अजून एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज. ह्या डिपार्टमेंटकडून देखील वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस इथे ऑफर केले गेलेले आहेत. तर MA किंवा MSc डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज हा एक कोर्स आहे, किंवा 5 इयर्स इंटिग्रेटेड MA MSc इन डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक अँड नॅशनल सिक्युरिटी स्टडीज हा एक स्पेसिफिक कोर्स आहे. ज्याच्यासाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुम्ही जर 12वी पास झाला असाल तर तुम्ही या MA किंवा MSc इंटिग्रेटेड कोर्ससाठी अप्लाय करू शकता. 5 इयर्सचा हा कोर्स असणार आहे आणि त्याचं इंटेक कॅपॅसिटी आहे 20. तर असे काही स्पेसिफिक डिपार्टमेंट्स आहेत आणि स्पेसिफिक कोर्सेस देखील आहेत. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीज हे एक सेपरेट डिपार्टमेंट आहे, ज्यांच्या थ्रू तुम्ही MA इन आंबेडकर थॉट्स ऑन नॅशनल सिक्युरिटी हा मास्टर्स प्रोग्राम करू शकता. 2 इयर्स हे त्याचं ड्युरेशन आहे. त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 20. आणि या कोर्ससाठी तुम्ही कोणताही स्ट्रीम मधून जर बॅचलर्स डिग्री पूर्ण केली असेल तरी देखील तुम्ही हा कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस आहेत, ज्याच्यावर आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ नक्कीच बनवूयात. त्यानंतर आहे डिपार्टमेंट ऑफ मराठी, डिपार्टमेंट ऑफ लॉ कडून LLM ची डिग्री इथे ऑफर केली गेलेली आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ पाली अँड बुद्धिस्ट स्टडीज हे एक डेडिकेटेड डिपार्टमेंट आहे, ज्याच्याकडून MA इन पाली, MA इन बुद्धिस्ट स्टडीज सारखे कोर्सेस ऑफर केले गेलेले आहेत. डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी, डिपार्टमेंट ऑफ वुमेन अँड जेंडर स्टडीज हे एक सेपरेट डिपार्टमेंट आहे, ज्यांच्याकडून MA जेंडर कल्चर अँड डेव्हलपमेंट स्टडीज हा एक कोर्स ऑफर केला गेलेला आहे. जर तुम्ही कोणत्याही सब्जेक्ट मधून BA क्वालिफाईड असाल तर तुम्ही वुमेन स्टडीज मधल्या या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज इन संस्कृत हे एक सेपरेट डिपार्टमेंट आहे, त्याच्या थ्रू तुम्ही MA इन संस्कृत लिंग्विस्टिक्स, MA इन इंडियन लॉजिक अँड एपिस्टिमॉलॉजी सारखे काही कोर्सेस करू शकता. त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया देखील तुम्हाला पाहावे लागतील. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ हिंदी, डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी हा एक कोर्स असतो जो बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो यामध्ये. तर त्याच्यासाठीचा BA किंवा BSc सायकॉलॉजी जर तुम्ही असाल कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून तरच तुम्ही MA सायकॉलॉजीला युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करू शकता आणि इनटेक कॅपॅसिटी आहे 34. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ संस्कृत अँड प्राकृत हे एक डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंट ऑफ सोशॉलॉजी हे एक डिपार्टमेंट आहे. त्यानंतर पुढची डिसिप्लिन जी आहे ती आहे इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. ही पुणे युनिव्हर्सिटीकडून ऑफर केले जाणारे काही इंटिग्रेटेड किंवा इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस आहेत. तर जर तुम्ही या कोर्सेसमध्ये इंटरेस्टेड असाल तर याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला पाहावे लागतील. तर हे आहे सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स किंवा ललित कला. याच्यामध्ये MA डान्स हा 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स आहे, ज्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 15. तर 10+2 म्हणजे 12th नंतरच्या स्टुडंटसाठी हा कोर्स आहे आणि त्याच्यासाठीचे काही स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत जे तुम्ही पाहायला हवे. त्याच्यानंतर MA इन म्युझिक ही 5 इयर्स इंटिग्रेटेड डिग्री पुन्हा इथे आहे. MA इन थिएटर्स ही 5 इयर्स इंटिग्रेटेड डिग्री आहे. त्यानंतर MA BY इन डान्स, MA BY इन थिएटर आणि म्युझिक, डान्स, ड्रामा, म्युझिक अगेन असे वेगवेगळे कोर्सेस इथे ऑफर केले गेलेले आहेत. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम कडून MA इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ही डिग्री इथे आहे. जर तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून बॅचलर्स डिग्री पूर्ण केली असेल तर तुम्ही या डिग्रीसाठी एलिजिबल आहात. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड एक्सटेन्शन कडून मास्टर्स प्रोग्राम ऑफर केला गेलेला आहे इन एज्युकेशन. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स कडून MLib ही डिग्री ऑफर केली गेलेली आहे. डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन कडून MA इन लाईफ लॉंग लर्निंग ही एक डिग्री ऑफर केली गेलेली आहे. तर या दोन कोर्सेससाठी जर तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मधून बॅचलर्स डिग्री घेतलेली असेल तर या कोर्सेससाठी तुम्ही एलिजिबल आहात. तर असे हे वेगवेगळे कोर्सेस पुणे युनिव्हर्सिटीच्या इंटरडिसिप्लिनरी सेंटर कडून ऑफर केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये MA योगा ही देखील एक डिग्री आहे, जिची इंटेक कॅपॅसिटी आहे 40. डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्याकडून
वेगवेगळे व्होकेशनल कोर्सेस देखील इथे ऑफर केले गेलेले आहेत. 12वी नंतरच्या स्टुडंटसाठी ही एक खूप चांगली संधी आहे. याची इनटेक कपॅसिटी देखील जास्त आहे. तर BVOC इन रिटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग स्किल्स आणि रिन्युएबल एनर्जी स्किल्स हे 3 कोर्सेस ऑफर केले गेले आहेत डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्याकडून. तर हे काही कोर्सेस आहेत जे मास्टर्स, अंडर ग्रॅज्युएट, इंटिग्रेटेड आणि इंटरडिसिप्लिनरी स्ट्रीमच्या अंतर्गत येतात. तर जर तुम्हाला या काही कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असेल तर हे नोटिफिकेशन नक्कीच चेक करा. त्यातले एलिजिबिलिटी क्रायटेरियाज पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या कोर्ससाठी अप्लाय करा. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मल्टिपल कोर्सेसना अप्लाय करू शकता जर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तर. त्यासाठी तुम्हाला 2 सेपरेट फॉर्म्स भरावे लागतील, वेगवेगळी फी भरावी लागेल आणि एंट्रन्स द्यावे लागतील. तर आपण मगाशी पाहिलेल्या साईटवर या कोर्सेसचं एक डिटेल्ड टाइम टेबल देखील दिलेलं आहे की एंट्रन्स एक्झाम टेंटेटिव्हली कधी घेतल्या जाणार आहे. तर हे टेंटेटिव्ह जरी असलं टाइम टेबल तरी तुम्ही त्याच्यानुसार प्रिपरेशन करू शकता. तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम जी द्यावी लागते ती प्रॉक्टर्ड मोडमध्ये होते किंवा त्यासाठी तुम्हाला कॅमेरा चालू ठेवावा लागतो, ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर हे पुणे युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केलेलं ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचं शेड्यूल आहे, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएट, इंटिग्रेटेड आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससाठी जे आता आपण डिस्कस केले त्यांची एक्झाम कधी कधी होणार आहे, त्याचे स्लॉट्स कोणते आहेत हे इथे स्पेसिफाय केलेलं आहे. तर 21 जुलै पासून ही एक्झाम सुरू होणार आहे ते 24 जुलैपर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या एंट्रन्स एक्झाम ह्या कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर हे शेड्यूल नक्कीच पहा. तुम्ही ज्या कुठल्या कोर्सला अप्लाय करत आहात त्याची एक्झाम नक्की कधी होणार आहे आणि कोणत्या स्लॉटमध्ये होणार आहे ते तुम्ही माहीत करून घ्या आणि त्याच्यानुसार तुमची तयारी करा. तर हे काही महत्वाचे डिटेल्स आहेत मास्टर्स प्रोग्राम्सच्या संदर्भात. तर हे सर्व डिटेल्स लक्षात घेऊन तुम्ही या कोर्सेसना अप्लाय नक्कीच करा. एंट्रन्सची देखील तयारी करा आणि इथून पुढच्या ऍडमिशन प्रोसेस मधल्या काही महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच माहिती घेऊयात. आणि हे सर्व डिटेल्स आणि इथून पुढचे महत्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.